राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माणसाने जीवन जगत असताना काही केलं की ते तुम्ही समजा बा एकटं राहायचं. काही नाती अशी आहेत ती येणारच, पळूपळू येणार माग. ती नाती म्हणजे आता आपला सांडे आहे, आपला गोरा आहे, त्याला कालवड पाहिजे किंवा त्याचं लग्न लावलं पाहिजे, ते वंश चालला पाहिजे. त्याचं लग्न लावलं की काय नाही ते लगेच ॲड होतात. कुठलं सासू सासरा मेवणा मेवणी अमकं तमकं. ही नाही लागत. ही कुटुंब व्यवस्था तशी आहे, लग्न व्यवस्था तशी आहे. पण बायकोचा भाऊ अंड्यापेक्षा मऊ असं जे म्हटलं जातं ह्याच्या पाठीमागचे नेमकी गणित काय आहेत तुम्हाला सांगणार आहे. स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. स्टोरी जवळून बघण्यासाठी जायचं आहे आपल्याला. खानदेश, जळगाव, धुळे जळगाव 46 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे. हा खतरनाक कार्यक्रम भाऊ. ह्या जळगावमध्ये पारोळा आणि पारोळ्यामधली शेवगे बुद्रुक नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी एक होतं करू, पैसे करू, शेतकऱ्याला टाकू असा प्रकारचा एक तरुण राहतोय. त्याचं नाव आहे संदीप पाटील. हा हवरट स्वभावाचा माणूस आहे. हवरट कशाला म्हणायचं तर जे देवाने दिलंय त्याच्यात समाधान मानायचं नाही. त्याला फक्त एवढं एक वाक्य कळलं असतं ना की धन कुबेराची, एवढं एक कळलं असतं तर लय झालं असतं. आणि देह काळाचा तुझे या जगी काय आहे. पण तसं नाही. ह्याला चारचाकी स्वतःची, याला देवाने शेती दिली, याला देवाने अक्कल दिली, याला ह्याने एक बिझनेस टाकला. शेतकऱ्याकडून कापूस गोळा करायचा, टेम्पोत भरायचा, डायरेक्ट मेलला विकायचा, चांगलं 4-5 हजार रोज राहायचं, 1,00,000-1,50,000 महिना मिळायचा. घरी सोन्यासारखी बायको आहे, मुलगी आहे, अजून काय पाहिजे हो. पण गप बसून ते माणूस कसला अजिबात नाही. त्याची जी सासरवाडी होती त्या सासरवाडीची परिस्थिती, त्याच्या बायकोचं नाव संगीता. पोरगी गरीब आणि गरीब घरातली पोरगी. पंजाब ड्रेस फराक फाटली तर शिवून कशी अजून महिनाभर वापरायची अशी आईने शिक्षण दिलं होतं, अशी ती मुलगी. परिस्थिती नाजूक असती, परिस्थिती वाईट असती. आणि आतापर्यंत एवढी बेकारचोट सरकार येऊन गेली. शेतकऱ्याच्या बाजूने पूर्ण न्याय कोण नाही दिला अजून. पाण्यातून वंचित ठेवलं. हे जर मोठे झाले तर आपल्याला कुत्रं विचारणार नाही, ह्यांना माहिती आहे. म्हणून यांनी काय केलं, देव माफी म्हणतात. कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती म्हणाय पाहिजे, कर्जमाफी. देव हे देव ते. एक तर असं यात काय विचित्र माणूस आहे मंत्रिमंडळात, शेतकऱ्यांमधूनच येतो ते बी. अरे लाईट बिल भरत नाही, मग काय झालं, आम्हाला माहिती आहे तुम्हाला आडे तर लाईट बिल कसं काढायचं यांच्याकडून. डिप्या उतरवा, वायरमॅन जाऊन डिप्पी उतरवायची. फार तर लय कोण दादागिरी करायला तर कॉन्स्टेबलची मदत घ्या. 70-80% लाईट बिल भरा, लगेच डिप्पी चढवा. वाटूळ केलं यांनी तुम्हाला सांगतो. मग ह्याला शेतकऱ्याचं कसं आहे, नसलं जवळ तर 5 रुपयांनी काढीन ते. फाशी घेऊन मरण, आत्महत्या करून मरण. पण अवघड आहे. जाऊन द्या, बरोबर द्या. तुम्हाला मेन मुद्दा येतो. संदीप पाटील हा कापसाचा व्यापारी. शेतकऱ्याकडून गोळा करायचं आणि रोटी पण रास्ते 4-2 उचल चाचल करायला त्यांना वागवायचं. तर टेम्पोचा भाडं मिळते. आणि याचं घरघरीत बघत आहे. जिनिंग मिल हा प्रकार असतो. आमच्याकडे साखर कारखाने आहेत, तिकडे जिनिंग मिल. त्या ठिकाणी कापसाचं क्षेत्र भरपूर, भयंकर कापूस. तर त्याच्यात बी 4 पैसे बरं मी म्हणतो खाई नका बाबा, जाऊन दे, व्यापारीचे तू काय उधार नेत नाही, रोख नेतोय. एवढं सगळं देवान दिलं असेल. त्याची जी सासरवाडी आहे ना, संगीता बायको, आणि संगीताची घरी वडील नाहीत पण आई आहे. परिस्थिती अशी, कापूस वेचायला जायची 300 रुपये 400 रुपये, बळच 300 रुपयाच्या पुढं ना, 250-300 रुपये दिवसभर कापूस वेचून मिळणार. त्या संगीताचा एक भाऊ आहे. म्हणजे आता हे विषय कोणाचा चालला आहे, संदीप पाटीलची सासरवाडी कशी आहे. त्याचा एक भाऊ आहे संगीताचा, आणि त्याचं नाव आहे समाधान पाटील. पोरगा थोडा, त्याचं थोडं नशिबी दलिंदर म्हणा, थोडा अपंग होता. मग अनेक असे अपंग लोक की अपंगत्व मात करून उभे राहिलेली आहेत. आमच्या पहिल्या काळात, म्हणजे जुन्या काळात, आता 10-20 वर्षापूर्वी एसटीडी होती बघा. अपंग एसटीडी मंजूर व्हायची. एसटीडीत ते रुपा टाकलं की कॉईन बिन असं मिळायचं. बरेच व्यवसाय बंद झाले ह्या डिजिटलमुळं, इंटरनेटमुळं. असा विषय. 1000 रुपयाला 2-3 वर्षात 1000 रुपयाला रिचार्ज होणार, ध्यानात ठेवा. 1000 रुपये महिना लय अवघड आहे. कोणी काय म्हणणार नाही का. त्याच्यात उघड्या नागड्या वाया ते बघायला मिळते. मनोरंजन साधन ती एक, कोणी काय म्हणणार नाही.
आता पाठीमागे 100 वाढवलं रिचार्ज, बोललो तुम्ही काय? बोलणारच नाही. ही जीन्स आहे ना आपल्या आतला महाराष्ट्रीयन माणूस, हिंदुस्थानचा माणूस, हे नॅचरल, तुम्हाला सांगतो नॅचरल त्याच्यामध्ये गुलामगिरी दडलेली. हिस्ट्री वाचा, कधी पण हिस्ट्री वाचा तुम्ही. गुलामगिरी राजा महाराजांची, नंतर इंग्रजांची, आता नेत्यांची. अजून बी काही पण ठरत असं नेत्या जर इलेक्शनात पडला तर आत्महत्या करणार आहेत. लय अवघड आहे बाबा. आज नाही बरोबर आपल्याला काय करायचे? आई वडिलासाठी कब्बर पाणी नाही देत त्यो, आणि नेत्यासाठी रक्तदान देतो. ही पिढी आजची, हे कलियुग आहे, ध्यानात ठेवा. ती पोरगा अपंग असा पण ती इबलीस होतं. जरा इबलीस कशाला म्हणायचं? त्याला कोणतरी शिकवलं 10 रुपयाला, ती 10 रुपये आले, तिच्याशी इतकं आरी गेलं. आता बहीण होती थोरली, ते होता धाकटा. बहीण लग्न करून गेली, पण ती त्याला म्हणायची, अरे सुधर सुधर सुधर. काही सुधरत नाही. घरातली त्यांनी ड्युटी विकून टाकली देवापुढची. दारोडे खरंच ह्या स्टेपला जातात, तुम्हाला खोटं वाढसान. तुम्ही 5,000 10,000 खर्च करून ट्रॅव्हलनी वेगवेगळे देवस्थानं करता, श्रद्धा आहे आत म्हणून. अशी काही माणसं जगात आहेत की आपल्या महाराष्ट्रात आहेत की दारूसाठी काय काय करतात माहिती आहे का? घरातली खंडोबाच्या जेजुरीची आपली ड्युटी विकून टाकतात अक्षरशः. चांदीचं काही देव केले ती सुद्धा विकून टाकतात. आणि जी दारू डुप्लिकेट विकणार ती बारमध्ये जात नाही, ती हातभात ठेवली असते, ती वेगळाच कार्यक्रम येते. ती काय फुकाट करत नाही, हातभात ठेवली दारी करतो, ते हात देतात. ती काय डोका हाती काय बेतात का? तर ती असं विकी चालू का? पितळाची भांडी जुनी, तांब्याची भांडी लय मागे विकून टाकी. हां, म्हाताऱ्याला शिवाय द्यायचं, ते समाधान, दे मला पैसे, दे मला पैसे. आता ती 300 रुपये कमावती, वयस्कर आहे, 4 दिवस काम केलं, एवढ्या उन्हातानात काम करून तिने आणलं. तिला वाटतं तेल मीठ काय किराण्याला काय लागत नाही. माणूस काय असाच जगतो का? बरं लाईट बिल आहे, मार्च महिना गेला, आता ते ग्रामपंचायत म्हणायची हो ती भरा बरं का, यांचा आधी भरा, आपला जाळ होऊन दे, यांचा आधी भरा, असा विषय झालं. ती वैतागली होती म्हातारी. मग आता पोरगी होती, पोरगी देखणी होती चांगली, ही लग्न करून कुणाला दिली होती? संदीप पाटलाला. तिने आधार केला जावायला. जावायला म्हणली, जावाय बापू हात जोडते, तुमच्या पुढं पदार पसारते, आपली परिस्थिती कशी आहे तुम्हाला तर माहितीच आहे, ह्याचा काहीतरी बंदोबस्त करावा. बंदोबस्त करा म्हणजे मारा बिरा नाही, बंदोबस्त करा म्हणजे याची दारू कशी सुटन, कुठं औषध मिळतो का? हा बघा घरातली भांडी की तू लय दारूच्या आरी गेलाय, असं झालंय, ते मला करतो मी, तुम्ही काळजी करू नका. शनी काय केलं, ह्याच्याकडे सगळी हे होती, शेती होती, 4 रुपये येणं होतं, इन्कम होतं. मला माझं मी करतो व्यवस्थित. त्याला उचलला, स्वतःच्या घरी नेला आणि त्याला विश्वासात घेतला. त्याला म्हणले, हे बघ समाधान, तू माझा मेव नाही. आणि त्याच्या बायकोला सांगितलं, बरं वाटलं. भाऊ जवळ आला, भाऊ नजरेखाली आला. ती बिचारी सकाळच्या बारी भाकरी करायची, कालवून करायची. नवऱ्याच्या आधी बहिणीचं एक प्रेम असतं, दर भाऊ जेव आणि पिऊ नको बरं का, ते लक्ष राहीन बरं का. ती आपले लक्ष ठेवून होती की बाबा आपल्यापाशी आई गावाकडे एकटी आहे, आपल्यापाशी ह्याची आपली जबाबदारी आहे, यावर लक्ष राहीन, हा सुधारला पाहिजे. मी एखादी गरिबाची मुलगी बघन, याचं 2 4 हात करीन, असं तसं. त्याला काय कुठली गाडी स्कूटर चालवता येत नव्हती, त्याला त्याचं थोडं अपंगत्व असू दे की तिला मोबाईलसुद्धा चालवता येत नव्हता. पण सकाळ उठलं की त्याचा हात असा थरथर कापायचं, कवा एकदा पिल असं त्याला व्हायचं. अशी परिस्थितीत संदीप पाटीलनी त्याला अशा परफेक्ट प्लॅनमध्ये घेतला, मेवण्याला स्वतःच्या. म्हणला ह्याचा काय उपयोग नाही, आता राहिले कोण? म्हातारी तिथं. ह्याच्यातून मी कसं कमवू, किती कमवू? याला इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लिसेन्स व्हॅल्यू. तुम्हाला सांगतो लिसेन्स व्हॅल्यू याचा अर्थ असं की कार्यकर्ता जर असला, जवळ आला, तो जर असा चांगला मतदान गोळा करणारा असला, पाळणार असला, तो जर गावचा सरपंच असला, भले तो भाजप का असाना, तर तो नेता, त्याचं ओळख पाळख हा बरोबर. काय झालं, संतोष भाई अमकं तमकं सगळं, जोपर्यंत दूध निघतं तोपर्यंत पिळायचं. आणि त्याच संतोष भाई याची जर हत्या झाली, त्याच्या तोंडात लगवी केली, तर महिना का आमदार ते नेताचाच बी नाही तिथं, भाजपचाच कार्यकर्ता ना. याला म्हणतात लिसेन्स व्हॅल्यू. हां, हे तुम्ही समाजात लक्षात घ्या. स्वतःच्या बँक बॅलन्ससाठी जागा, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी जागा. आत्ता पुरीसुद्धा नाही तुम्हाला केपेबल असल्याशिवाय, लक्षात घ्या. पुरींच्या मुलाखती घ्या, पुरींची काय मागणी बघा, आधी पैसा बघतात, ध्यानात ठेवा. स्वतःच्या आईवडिलांची इच्छा बघा, जुरत त्यात आईवडिला लक्षात. हे सोडून या नेत्यांच्या मागं कुठं तोंड घेऊन निघाला तू? का म्हणून निघाला? काय मिळतं रे? हॉटेलवाल्याला सांगून ठेवतात, 4 रोट्यान 2 अंडी, गॅस वाढू नका, बजेट कमी. काय आलं मोकार डोक्याला ताण करीता?
मी टोपल्यातली भाकर हातावर घे, त्याच्यावर मिरची वत, त्याच्यावर थोडं तेल वत, अशी सगळी ही कर आणि हाणण्या एका बुक्कीत कांदा धुवून रानात आपल्या रानात बसून काय फरक पडतो? असा बी तू मेलेलाच आहे तसा बी मेलेलाच आहे. ही युवकाला सांगणं आहे माझं. यांच्या मागं पडू नका, यांना किंमत देऊ नका, याला रिस्पेक्ट तर अजिबातच देऊ नका, कुठल्याही नेत्याला देऊ नका. जाऊ द्या मरू द्या. हे संदीप पाटील आहे. ते त्याच्यामध्ये इच्छा आली की कार्यक्रम तर करायचा आहे. आता आहे ह्याच्यात काय श्रीमंत नाही मी, कशाला मी ते इंडिगो वापरतोय. इंडिका आता फुगई करायचं तर तो वापरतात सध्या. फुगं ऐकतात बरं का इंडिका, ती इंडिगोत चुकूनही घेऊ नका, पार आबरू जाती. हां, नाही तर सायकलवर चाललेलं खाली उतरून काना खाली टाकीन इंडिकावाल्याची सध्या. ते डिझेल इंडिका जुनी अवघड. मी माझ्याकडे होती, मी बंगारात येऊन टाकली. लय अवघड. स्टेटसमध्ये जागा थोडं असं मला म्हणायचं. ही म्हणला का त्यांनी अशा परफेक्ट बघा ह्या जगा विश्वास कोणावर ठेवा का नाही अशी परिस्थिती. खरं सांगतो तुम्हाला काय झालंय. प्लॅन शिजला डोक्यात परफेक्ट हा 3 वर्षापूर्वी, म्हणजे त्या प्लॅनची सुरुवात 3 वर्ष आधी केली त्यांनी. प्लॅन सक्सेसफुल केला 16 एप्रिल 2025. आत्ता गेले महिन्यात 15 दिवस झालेत फक्त. पण चालू कधी केला? 3 वर्षापूर्वी. प्लॅन असा केला की त्याला जवळ बोलावला, त्याला म्हणलं हे बघ ही लोक इडी आहेत, दारू येते, दारू अख्खी वाईट नसती, दारू चांगली असती, कवा तरी पिली तर हाय तुला थोडी व्यसन जाय होईन हळूहळू कमी. हा दबट्टी पिऊच नको, स्टँडर्ड पे थोडी, चल इकडे ये. एका ती डाबाचं असतं बघा ते हॉटेल असतं तिथं गपचीप आपला हप्ता देऊन ठेवतात काही माल. क्वार्टर मिळतात, देशी मिळतात. ही पे देशी पे 100 जात्यान, पण डोक्याला ताण नाही. होलसेलमध्ये 70लाच 65लाच 30 रुपये नफा, 100ला यायला सांगितलं. सकाळी संध्याकाळी 2 टाईम द्यायला. खुश झाला गडी. आणि थोडं जीवन येत जा, तुझ्या बहिणीचं ऐकत जा, असं तसं. संदीप पाटीलनी त्याला ती दारू ती 2 क्वार्टरची सोय केली. ही खुश झालं. मानला सह्या करायच्यात, थोडं ऑपरेशनचं डोक्यात येत तुझं फुकटमध्ये बसवतं मी जरा. मग तुला माहिती आहे ना थोडं राजकारणाशी संबंधित आहे मी, असतात ओळखी आपल्या 4-2 जॅकी पेंटर ते संदीप पाटील. त्या समाधानाला त्यांनी हे केलं. 20 लाख रुपयाचं खर्च त्याची राहिलेली जमीन आणि घर ह्याला गाण ठेवून मॉर्गेज करून काढलं त्यांनी जावयानी पहिल्यांदा. ही पहिली चूक. त्याच्यातून त्यांनी त्याचा जो मेवना होता त्या मेवण्याचे 3 प्रीमियम चालू केले. म्हणजे विमा काढलं त्याचं 3 कंपन्यांचं. आता विम्याचं कसं आहे, जेवढी विम्याची रक्कम मोठी तेवढा त्याचा महिन्याला हप्ता जास्त येतो देणार ठेवा. 6 महिन्याला काय असेल ते. शेनी टोटल सगळे मिळून 61 लाख रुपयाचे विमे काढले. म्हणजे हा माणूस जर मिळाला तर 61 लाख रुपये मिळणार. 20 लाख आधीच काढलं होतं. त्याच पैशातून बरीच असेल तर प्रीमियम 100 चुकलं नाही. हे तर कंटिन्यू 3 वर्ष करीत होता. 3 वर्ष. त्याचा पण एक रोटी पंटर सारखा अजून एक पंटर असतो. तुम्हाला तर बरेच दिवस सांगितलं आहे, पण सांगून टाकतो. ताट पंटर एक असतो. बऱ्याचशा हॉटेलमध्ये ताट सिस्टीम आहे. 2 रोट्या किंवा 2 बाजरीच्या भाकरी, मटणाचं कालवान, एवढा भात, 3 पीस फ्राय, असं एक ताट असतं. ताट सिस्टीम 250 रुपयाला ताट, 300 रुपयाला ताट, सरासरी रेंज. एक ताट पंटर होता, कारण ते काय 10 रुपये नव्हता, पण ताटमध्ये 1 नंबर. समाधान पाटील आणि ते ताट पंटर त्याचं नाव आहे चंद्रदेव पाटील. दोघं पाटील. जॉईंट आला कारल्याचा येड काय म्हणतात, आंब्यावर गेला कडू कागज आला कशापायी, संगतीपायी वाटलं झालं. हे समाधान पाटील लांब कार्यक्रम यांनी आधीच लावला होता. आणि संदीप पाटील, चंद्रदीप पाटील ह्या दोघांनी मस्तपैकी दारूचं व्यसन लावलं. का तिघं बसायचे. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. ते प्रीमियम काढले. आता म्हणले वेळ आलेली आहे, कवर आता हे बघायचं आपण, याला ठोकायचं. आम्हाला सीजन चालला तर पाठीमाग सीजन संपला ना कापसाचा, मार्चपर्यंत संपला. एप्रिल मला चाल प्लॅनिंग करावं लागेल. आता विषय त्यांनी असा केला की संदीप पाटीलने बायकोला यातला काय तपास माहीत नाही, काही माहीत नाही. कारण एक भावाची हत्या होणार, याला ती बहीण कधी दुजार नसतं दिला का तर पैशासाठी. सगळं या दाजीचाच कारभार, संदीप दाजी. ओके. त्यांनी तारीख निवडली 16 एप्रिल. म्हणले ह्याला धुळे पारोळा रोडवर न्यायचा. तिथं डाब्यावर दारू पिली, 3 जण कचून पाजली. एका स्कूटीवर त्याला मध्ये घातला. हे 2 जण, एक जणाला कार घेऊन यायला लावलं मागून त्याची, बरंच अंतराव पिऊन आणला. आणि धुळे पारोळा रोडवर एका डोंगराच्या कडेला तिथं जाडी पण होती आणि दगडाची पवळ रचली. पवळ म्हणजे दगड रचली होती. तर पवळ लोकांना माहिती आहे खाली पाणी वाहून जातं,
दगडामुळं जमीन डासळत नाही म्हणून ते पवळ लावतात रस्त्यात अशी म्हणला मुतायची. तू पण मुतून घे समाधान. स्कूटरवरून खाली उतारले. त्या स्कूटरला मस्तपैकी लोखंडी गज होता. आता ही ती फोटो थंबनेल माहिती असेल, एवढं टोनग्यावानी पोचलेलं आहे ते आडवं तिडवं, ते काय थोडंच वरात मारीन काय. ते समाधान म्हणजे कसं मानगोटाचा साचा झालेला बारीक तिथं पिऊन पिऊन काय ती खला झालेला गडी पार. त्याच्यात ते थोडा अपंग, ते डोक्याची जिंग चुंगी बाहेर काढून हा मुततोय ह्याने असा काय फिरून टोला टाकता म्हणला मागून त्याच्या इथं डोक्यात. हा 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 ती कॉकसुद्धा नाही केलं कोंबड्यावानी त्यांनी. ती पडलं दापकुनी खाली तिकडं. पडलं की लगेच जो ताटपंटर होता चंद्रदीप पाटील, उचल 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 आणि असा दगडाच्या पवळीकडे फेक. म्हणजे कसं दस काय माणूस ॲक्सिडेंट होऊन पडलाय असा तिकडे फेकला. स्कूटर पुढं जाऊन ढकलून दिली खाली, अशी पाडली. गाडीत बसले निघून गेले. दस काय घडलंच नाही. तारीख उजाडली 17 एप्रिल. पाठ 4:30-5 दिवस उजडा टायमाला तर रस्त्यात राहदारी असतात. कोणतरी बघितलं स्कूटर पडली, ह्याला कोण आहे काय ओळखतात सगळी त्या माणसाला समाधानला. की समाधानला त्याच्या ह्याला संदीपला फोन आला पहिल्यांदा, संदीप पाटीलला, ज्यांनी मारलं त्यालाच. ह्याला तुझं मेवनाचे बरं का गाडीवर पडला. हा खरं काय? बायकोला काय सांगितलं नाही. ज्या जोडदार त्याला घेतलं, अजून 2 माणसं घेतली. चला कोणतरी ॲक्सिडेंट झाल्यावर ॲक्सिडेंट झाला गेले तिथं. ह्यानी तिथं ॲक्सिडेंट झाल्यावर बघितल्यावर जो ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि जे लोकेशन दिलं हे चुकीचं दिलं. कारण फोन संदीप पाटीलनेच केला होता. चुकीचं का दिलं तर ती आचक्या मारीत होतं. लक्षात घे, माणूस जिवंत होता, आचक्या मारीत होता. हा कदाचित अल्कोहोलची पॉवर असेल ती काय माहिती. ती मारीत होती. तो मला असं नाही. ते परत ॲम्ब्युलन्सचा फोन आला. म्हणजे लोकेशन तुमचं चुकीचं आहे. आणि म्हणला तुम्ही कुठल्या रोडला गेलाय? धुळे पारोळा रोड, धुळे पारोळा. मग परत लोकेशन टाकलं, मग बरोबर टाकलं, मग ॲम्ब्युलन्स आली. याला वेळ काढूपणा म्हणतात जीव जाण्यासाठी. का तर स्टेटमेंट देईन ना असंही. पण स्टेटमेंटच्या ह्याच्यात बोलण्यासारखं नव्हतं, पण हृदय चालू होतं. उच्चाला ॲम्ब्युलन्समध्ये 15 दवाखान्यात नेला. त्यांनी व्यवस्थित तपासलं. वेळ निघून गेला होता. ती खलास म्हणून डिक्लेअर केला, मृत म्हणून. ती बॉडी नेला. त्या जखमी ठिकाणी आई आली. आईचा आरडा आता आईचं हृदय तुम्हाला माहिती. मग ती कसले पेताड बेवडं असून द्या, परत त्यांनी बांधे नाही काही ऐकू द्या, पण आई ती लहानपण त्याला आठवतं. तिने गुमूत का त्याचं दुखलेलं आहे असं कसं. तिने आक्रोश करायला सुरुवात केली. म्हणली कसं काय? ते गावातली 4 लोक येतातच ना. म्हणले हे लय अवघड आहे. गावातली लोक म्हणली आमच्या गावात यांनी कधी स्कूटर चाललं बघितलंच नाही. याला ह्याला स्कूटर चालवत येत नाही. स्कूटर पडली आणि हा पडलाय. हे कसं काय? हे ऐकलं पारोळा पोलीस स्टेशनच्या PIने. त्याची स्टेप होता. म्हणले दाल में कुछ काला आहे. पोलिसाचा लय कार्यक्रम बदल असतो. त्यांना फक्त क्लू मिळाला ना की ओकेच कार्यक्रम. असं आहे काय? बरोबर ठीक आहे. त्यांनी परिस्थिती पाहिली. मग त्यांनी अजून डिटेल्समध्ये गेले. आरोपीला ते मयताला कुठं खर्चाटलं आहे का? स्पॉट स्कूटरा चेक केली, काहीसुद्धा नाही. एवढंच खर्चाटलं आहे. ॲक्सिडेंट झाल्यावर खर्चाटाय पाहिजे ना. बरं रक्त एकाच जागेवर सांगायला होतं जास्त. तिथून म्हणजे उचलून त्यांनी नाही का दुसरीकडे मांडला. सगळी हे केली. म्हणले काहीतरी पाणी मोरतं. पण पाणी कुठं मोरतं बाई? एवढं पेताड याला कोण मारायचं बा? काही विषय नाही आमका, काही स्टेट बिस्टेटचं बघू आपण. मग त्या आईची स्टेटमेंट घेतली. म्हणले ते इथं नव्हता. 7 महिने झालं तो त्याच्या दाजीकडे. म्हणजे कोण दाजी? म्हणजे संदीप पाटील. संदीप पाटीलची जबाब, त्याच्या बायकोचा दबाव. बायकोला तर काय त्या संगीताला बिचारा काय सांगता नाही आलं. माझ्याकडे होतं. ती आपली बाबाच्या दुःखात काय तपासच नव्हतं तिला काय. संदीप पाटीलचं बोलणं थोडं वेगळं वाटलं. म्हणले अजून कोण होतं बरोबर? कुठून होता? म्हणलं मी आता जोडीदार मिळाला. कुठला जोडीदार? ठीक आहे, त्या आपला चंद्रदीप पाटील माझ्याकडेच होता तो. असतंच बरोबर ठीक आहे. पोलिसांनी त्या रोडच्या पाठीमागची काय सगळे CCTV खांगाळले. ज्या बारमध्ये बांधणं तणणं होतात ना, ते पेताडी कसं आहे जरा हवेत गेल्यावर डांगडिंग करतात, हाणामाऱ्या करतात, म्हणून बरेचशा बारवले CCTV बसवल्यात. आता त्या CCTVमध्ये 3 जण पेताना दिसली, गाडी जाताना दिसली. पाटकुनी ही 2 उचलले. पाटकुनी थांबलेच नाही. पारोळा पोलीस स्टेशनने काम 1 नंबर केले, कौतुकास्पद केले. आणि वर्दीला साजेस केले. 2 उचलले. तुझा तो कोण आमदार आणि कोणाचा राजकीय कार्यकर्ता तिकडं लांब तू टाक. प्रेस आली की काय होत नाही. प्रेसमध्ये सगळा बोबाटा झाला. खून विषय संपला. आरोपी संदीप पाटील आणि त्याचा जो जोडीदार चंद्रदीप पाटील. ह्या दोघांना उचललं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कायदेशीर इलाज केल्यानंतर त्यांचा कापसाचं कसं असतं, थोडा काटा मारून गाडी बारथानी 1 लेअर पांगून झाला. तोडवायला 1 जण, पाणी मारायला 1 जण.
ते पाणी मारायच्या थाप बसत नाही, परत दुसरा लेअर टाकायचा, परत तोडवा एक जण. इतका बेस्ट प्रकारे त्याचा कापूस तोडवला पोलिसांनी. एक नंबर अशी गाडी कशी काचा काचाच वाकत होती कापसाची असून. कारण ही थोडं हात्यार जरा रगाट होतं, ते असं बोकडावानी असं जाड रुंदाट. कार्यक्रम ओके केला, कोणीही असून द्या, सुट्टी नाही, आईचा ना बापाचा. त्यांनी हाय सिस्टम केलं काय यासाठी? पैसा. हे सगळं 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 डिटेल्स, त्या डिटेल्स गोळा केल्या, सगळं प्रीमियम अमकं तमकं. आता काय आहे प्रीमियम? प्रीमियमवाले इतके हुशार असतात की नुसतं अल्कोहोल जरी पोटात सापडलं तरी ते फक्त कारण तुमचं जे एखादा माणूस गेला क्लेम तर का तुम्ही बघा काय परिस्थिती, फक्त कारण शोधत असतं की काहीतरी असं मिळालं की आपण ह्यांचं क्लेम डिसमिस करावा, असे ह्याला प्रीमियम म्हणतात. त्यात त्या टाटावाले जरा बरे आहेत असे. आता ह्या घटनेमध्ये ही सगळी उचलली, यांना शिक्षा तर होणारच आहे, त्याबद्दल वाद नाही. पण जनतेच्या दिने माझ्या मनातली एक सांगतो की त्याची जी बायको आहे ना, आता ही कसं आहे, कोणाचा गुन्हा आहे पण ही 14 वर्षात 16 वर्षात माघारी येईन, तुम्हाला सांगतो. त्याची जी बायको आहे ह्याला खरी शिक्षक कोणती माहिती आहे का? ती बायकोनी स्वतःचा भाऊ मारला यांनी, म्हणून त्या मुली घ्यायची ताब्यात, याला ह्याची इस्टेट वाटून याला घटस्फोट देऊन टाकायचा त्या बायकोनी. सगळ्यात महत्त्वाचं 30,000 लय मोठी, म्हणजे हा सुटला वा यार, तरी त्याला खालतीवरती त्याला बाखरी करून घालणारे कोण नसलं पाहिजे. बायकोने इस्टेटही 50% हिस्सा मागायचा, दुसरं लग्न करून टाकायचं नाही जमलं तर. पण याला सुट्टी द्यायची नाही, दुहेरी सजा. समाज तर देणार, समाज काय जवळ करीत नाही काय, की कायदा काय करीन ती करीन, पण बायकोची सजा सुद्धा त्याला मिळाली पाहिजे. स्वतःच्या मुलीला बघण्यासाठी तो त्रासला पाहिजे, अशी सजा असल्या लोकांना दिली पाहिजे. कारण काही कारण असताना चांगली परिस्थिती नाही, फक्त पैशाच्या हवेसापोटी जर तुम्ही अशा प्रकारे मारत असाल, मुतत असणाऱ्या माणसाला मागून ठोका टाकून, बेकार दुनिया निघाली, बेकार. विश्वास ठेवू नका. दाजी आला, कोंबडी बॉयलरच्या अन्याऐवजी गावरान आणा, खुश करा. लई परिस्थिती थोडी बरी असली तर आरा तोळा घाला बा, पण दाजीबरोबर पियाला काय बसू नका बा, आणि रातचं तर कुठंच जाऊ नका. रामकृष्ण हरी.